कोकणी पद्धतीने कांदा लसूण मसाला घरच्या घरी 1.5 किलोच्या प्रमाणात कसा करायचा आणि त्यासाठी लागणारे साहित्य हे मी स्क्रीनवर तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तेवढं चेक करा. महत्त्वाची टिप सुरुवातीला सांगते. जर तुम्ही कोणतेही मसाले म्हणजे गरम मसाला, काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घरीच दळणार असाल तर मसाले करताना किंवा मसाल्याची भांडी घासून झाल्यावर जी हाताची आगाग होते त्यासाठी खोबरेल तेल, साजूक तूप, दही किंवा दुधाची साय, कच्च्या बटाट्याच्या चकत्या किंवा काकडीच्या चकत्या हाताला चोळून घेतल्यामुळे 10 मिनिटांमध्ये हाताची आगाग ही पूर्णपणे थांबते. मी देखील हाताला तूप लावलेले होते आणि हे 100% वर्क करतं. सगळ्यात आधी मी इथे घेतलेली आहे पावशेर लवंगी मिरची आणि पावशेर बेडगी मिरची. लवंगी मिरची किंवा गुंटूर मिरची ही तिखटपणासाठी म्हणजेच मसाल्याला झणझणीत चव आणण्यासाठी वापरतात. यांपैकी तुम्ही कोणतीही एक मिरची वापरू शकता किंवा दोन्ही वापरल्या समप्रमाणात तरी देखील चालू शकेल. तर बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची ही मसाल्याच्या रंगासाठी वापरतात. हे क्लिअर झालं? या मिरच्यांपैकी तुम्ही कोणत्याही 2 कॉम्बोमध्ये मिरच्या घेऊ शकता, जसे की मी घेतलेली आहे लवंगी मिरची आणि बेडगी मिरची. नाहीतर तुम्ही 4 प्रकारच्या मिरच्या या समप्रमाणात घेऊ शकता. सगळ्यात आधी लवंगी मिरचीची आणि बेडगी मिरचीची देठं काढून घेतलेली आहेत. आता काही जण देठांसकट मिरची दळतात, पण त्यामुळे काय होतं, मसाल्याला पांढरट रंग येतो. देठ कडक आणि तंतुमय असतात, त्यामुळे मसाला बारीक होत नाही. देठांमुळे मसाल्यात कडवटपणा येऊ शकतो. तसेच दळलेला मसाला हा खडबडीत राहतो आणि साठवणीत ओल धरली तर मसाला खराब होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच मिरचीची देठं ही काढायची शक्यतो. आता इथे मी मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. हे कांदे मी आधी सोलून स्वच्छ धुवून घेऊन मगच चिरून घेतलेले आहेत उभे. शक्यतो कांदा हा सुकवूनच वापरायचा. तर कांद्यातील ओल ही कमी होते, त्यामुळे मसाला जास्त दिवस टिकतो. मसाल्याला बुरशी येण्याची शक्यता कमी होते. कांदा तळताना 2च मिनिटात तळून होतो. त्या मानाने कच्च्या कांद्याला तळायला खूप वेळ लागतो. ओलसर कांदा वापरला तर मसाला लवकर खराब होऊ शकतो. मी इथे दोन्ही पद्धतीने दाखवलेले आहे, कारण मी फक्त 1.5 किलोचा मसाला केलेला आहे आणि तो लवकर संपेल. त्यामुळे मी सुकवलेला आणि कच्चा असे दोन्ही कांदे इथे वापरलेले आहेत. बरं, कांद्याचे प्रमाण हे कमी जास्त घेऊ शकता, पण कांदा लसूण मसाला आहे म्हणून मी कांद्याचे प्रमाण हे जरा जास्तच घेतलेले आहे. देठं काढलेल्या मिरच्या आणि उभा चिरलेला कांदा हा ताटलीमध्ये घालून मी कडकडीत उन्हामध्ये हे 3 ते 4 दिवस छान वाळवून घेतलेलं आहे. आता एका ताटलीमध्ये आधी आपला सुकवलेला कांदा घेतलेला आहे, त्यासोबत 3 कांदे हे मी इथे चिरून घेतलेले आहेत. म्हणजे टोटल मी 9 कांदे वापरलेले आहेत आणि मोठ्या लसणाच्या पाकळ्या या 2 गड्ड्या सोलून घेतलेल्या आहेत. लसूण देखील तुम्ही कांद्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता इथे मी एका प्लेटमध्ये घेतले आहे 2 वाटी सुक्या खोबऱ्याचा किस. मी घरातच मसाला दळणार आहे म्हणून शक्यतो मी किसूनच घेतलेला आहे. तुम्ही चिरून देखील घेऊ शकता. इथे मी 5 ते 6 ओली हळद ही स्वच्छ धुवून घेऊन सोलनीने तिची सालं काढून किसून कडकडीत उन्हात वाळवलेली आहे. तुम्ही या जागी हळकुंडाचा वापर करू शकता, कारण हळकुंड हे टिकाऊ आणि सुरक्षित असते. हळकुंड असाच न वापरता हलका तळून घेतला तर वाटायला सोपं जातं आणि सुगंधही चांगला येतो. जास्त प्रमाणात घातल्यास मसाला कडसर लागू शकतो. जर खूप जुना हळकुंड असेल तर रंग आणि चव कमी येते. 1 किलोच्या मसाल्यासाठी 40 ते 80 ग्रॅम हळकुंड पुरेसा आहे. सुक्या मसाल्यांमध्ये घेतलेले आहेत 30 ग्रॅम पांढरे तीळ आणि 20 ग्रॅम साधी बडीशेप निवडून घेतलेली आहे. तिळामुळे कालवण हे थोडं जाडसर होण्यास मदत होते आणि तीळ हे मसाल्याला हलका तेलकटपणा आणि भरदारपणा देतात, तर बडीशेप तिखटपणा संतुलित करण्याचं काम करतं. तसेच मसाल्याला हलकी गोडसर आणि सुगंधित चव आणतं. पारंपरिक प्रमाणामध्ये बडीशेप कमी आणि तीळ मध्यम ठेवतात. सुक्या मसाल्यांमध्ये मी घेतले आहेत धने 200 ग्रॅम आणि तमालपत्र 8 ते 15 ग्रॅम, साधारणतः 10 ते 15 पानं घ्यायची. धन्यामुळे मसाला हा एकसंध आणि मऊ लागतो. तसेच तिखटपणा संतुलित करण्याचे काम धने करतं. तर तमालपत्र हे मसाल्याचा सुगंध टिकवायला मदत करते. इथे मी आपलं साधं घरगुती हिंग 2 टेबलस्पून घेतलेला आहे. या जागी तुम्ही कडक शुद्ध हिंग, काळं हिंग हे 5 ग्रॅम वापरू शकता. हिंग पचनाला मदत करतं. हिंग जास्त झालं तर मसाल्याला कडवट आणि उग्र वास येतो. हिंगामुळे इतर मसाल्यांचा स्वाद हा दाबला जातो. इथे मी घेतलेले आहेत तळणीचे पदार्थ. यांमध्ये घेतलेले आहेत दालचिनी 15 ग्रॅम, चक्रीफूल 10 ग्रॅम, लवंगा आणि काळी मिरी प्रत्येकी 15 ग्रॅम, मोठी विलायची 15 ग्रॅम, हिरवी विलायची 15 ग्रॅम, त्रिफळा 15 ग्रॅम, जावित्री 3 ते 4 ग्रॅम, मायपत्री 3 ते 4 ग्रॅम. तुम्ही कोणतेही प्रमाण इथे कमी जास्त करू शकता किंवा या व्यतिरिक्त जर दुसरे काही मसाले तुम्हाला ॲड करायचे असतील तर ते सुद्धा इथे ॲड करू शकता, जसे की दगडीफूल, शहाजिरं वगैरे. आता हे सगळे मसाले तुम्हाला झूम करून दाखवते. सगळ्यात आधी तळणीचे मसाले, मिरच्या, धणे, तमालपत्र, सुकवलेली हळद, हिंग, सुकलेला कांदा, ओला कांदा, लसूण आणि सुकं खोबरं, तीळ, बडीशेप सगळं अगदी व्यवस्थित मांडून ठेवलेलं आहे. बघू शकता.
सगळ्यात आधी सुके मसाले भाजून घ्यायचे. कढई गरम करून त्यामध्ये घातलेले आहेत तीळ आणि बडीशेप आणि मंद गॅसवर व्यवस्थित 5 मिनिटं भाजून घ्यायचं. तीळ चटचटायला लागले आणि खमंग वास सुटला की तीळ काढून घेऊन धने घालून परतायचे. हे सगळं मंद गॅसवरती भाजायचं. मग कढईत खोबरं घालून छान परतून घ्यायचं. अगदी गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं. खोबरं भाजताना अजिबात घाई करायची नाही. अगदी खरपूस भाजून घ्यायचं आणि ताटलीमध्ये काढून ठेवायचं. मग कढईमध्ये शेंगदाणा तेल घालून चक्रीफूल दालचिनी घालून अर्धा मिनटं तळून घेऊन मग त्यात त्रिफळा आणि हिरवी विलायची घालून तेलात परतून घ्यायचे. विलायची बघू शकता छान फुललेली आहे. आता हे काढून घेऊन जावित्री, मायपत्री आणि मोठी विलायची घालून 1 मिनटं परतून घ्यायचं. झूम करून दाखवते. मोठी विलायची सुद्धा फुललेली आहे, बघू शकता. आता हे काढून घ्यायचं आणि काळी मिरी, लवंगा घालून 1 मिनटं परतून घ्यायचं. या उडायला सुरुवात झाली की लगेच ताटात काढून घ्यायच्या. मग त्यात घालायचे तमालपत्र आणि फक्त अर्धाच मिनटं परतून ते सुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचे. हे झाले आपले फ्राय केलेले मसाले. फ्राय केलेले मसाले सगळे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत, बघू शकता. आता कढईमध्ये थोडं तेल घालून मंद गॅसवर मिरच्या मी या 3 बॅचमध्ये एकदम खरपूस भाजून घेतलेल्या आहेत, बघू शकता. सगळ्या मिरच्या या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत. मग पुन्हा कढईत तेल ॲड करून आधी वाळवलेला कांदा घातला आणि हा लगेच 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित फ्राय करून झालेला आहे. आता त्यातच लसूण घालून 1 मिनिटभर परतून घेतलेला आहे. सुकवलेला कांदा आणि लसूण बघू शकता. झूम करून दाखवते. मग थोडं तेल घालून आता कच्चा कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. याला फ्राय करायला मला जवळजवळ 30 मिनिटं होऊन गेलेली होती. हा फ्राय होतो आहे तोपर्यंत मिरची वाटून घेतली. मसाला वाटण्यासाठी मी मोठ्या आणि लहान मिक्सरच्या भांड्याचा वापर केलेला आहे. आधी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काही मिरच्या घातलेल्या आहेत आणि मिक्सरवर फिरवून घेतलेल्या आहेत, व्हिडिओमध्ये बघू शकता. आता एका टपामध्ये रवा चाळायची चाळणी घेतलेली आहे आणि त्यात वाटलेली लाल मिरची पावडर घालून चाळून घेतलेली आहे, व्हिडिओमध्ये प्रोसेस बघू शकता. आता चाळणीमध्ये राहिलेला जो मसाला आहे हा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि पुन्हा त्यासोबत काही मिरच्या घालून मिक्सरला वाटायचं आणि पुन्हा चाळून घ्यायचं. अशाच प्रकारे मी सगळी मिरची पावडर आधी दळून मग चाळून घेतलेली आहे. झूम करून दाखवते. चाळणीत राहिलेला एवढा मसाला शिल्लक राहिलेला आहे, पण मी हा फेकून देणार नाही. याचा पण मी वापर पुढे करणारच आहे बाकी जिन्नस वाटताना. मोठं मिक्सरचं भांडं घेऊन त्यात भाजलेलं सुकं खोबरं, तीळ, बडीशेप आणि वाळवलेली हळद घातलेली आहे आणि छान दरदरीत वाटून घेतलेलं आहे, बघू शकता. वाटलेला मसाल्याचा कलर किती सुंदर आलेला आहे. आता याच मिश्रणात राहिलेली मिरची पूड ॲड करून घेतलेली आहे आणि तिलाही छान वाटून घेतलं. मग वाटलेले मिश्रण हे मिरची पावडरमध्ये ॲड केले. आता पुन्हा मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो तळलेला खडा मसाला होता ना, तो सगळा ॲड केला आणि त्यालाही छान वाटून घेतलं आहे आणि त्यालासुद्धा मिरची पावडरमध्ये ॲड केलं आहे. मग दोन्ही प्रकारचे तळलेले कांदे आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात घातले आणि त्यालाही वाटून मिरची पावडरमध्ये ॲड केले. कांदा लसूण वाटताना लहान मिक्सरच्या भांड्याचा वापर केला, मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटलं जात नाही. मग या मिश्रणामध्ये हिंग आणि खडे मीठ घातलेलं आहे आणि पळीने सगळं आधी छान नीट मिक्स करून घेतलेलं आहे, व्हिडिओमध्ये प्रोसेस बघू शकता. मग आली फायनल स्टेप. आता हा मिक्स केलेला मसाला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा घालून मिक्सरला 2 ते 3 मिनिटे फिरवून घेऊन परातीत ओतलेला आहे. आता काही जण हे फायनल वाटताना तेलाचा वापरही करतात. 1 छोटी वाटी तेल या मिश्रणामध्ये घालून मग मसाला वाटायचा, पण मी असं नाही करत, कारण आधीच बऱ्यापैकी मसाले हे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले होते म्हणून. तुम्हाला जर मसाल्यांमध्ये तेल घालून वाटायचं असेल तर तुम्ही वाटू शकता. अशाच प्रकारे मी सगळा मसाला वाटून घेतलेला आहे, बघू शकता. जवळून दाखवते. मग हा सगळा मसाला कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे. बरण्या आधी स्वच्छ धुवून उन्हात सुकवून घेतलेल्या होत्या. मगच मसाला हा बरण्यांमध्ये भरलेला आहे आणि मसाला काढताना सुक्या चमच्याचाच वापर करायचा, म्हणजे मसाला खराब होणार नाही.